तर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या टॉपिक वरती 100% प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. आणि या टॉपिक वरती तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी 5 सेकंदामध्ये संधी कशी ओळखायची ते सांगितलेलं आहे. तर व्हिडिओला तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत राहतील. तर कुठेही वेळ वाया न घालवता आपण संधी कशी ओळखायची ते बघू. इथं आपला आजचा जो मुख्य टॉपिक आहे तो आहे वृद्धादेश स्वर संधी. मग वृद्धादेश स्वर संधी कशी तयार होते याचा नियम खाली आपण दिलेला आहे. जेव्हा अ किंवा आ या स्वरापुढे हा ए किंवा ए किंवा ऐ आणि ओ किंवा औ हे संयुक्त स्वर येतात त्यावेळेला त्याच्या जागी एक नवीन स्वर तयार होतो, तो म्हणजे ऐ आणि औ तयार होतो. त्यावेळेला काय होते, ती संधी कोणती होते, तर ती संधी होते वृद्धादेश संधी. मग नियम काय आहे याचा, अ किंवा आ याच्या समोर हा हा ए किंवा ऐ आला तर त्याच्यापासून त्याच्यामधला कोण बनतो, जो ए आणि ऐ मधला मोठा कोण आहे तो मोठा याच्यामध्ये तयार होत असतो. वृद्ध म्हणजे काय, तो वृद्ध म्हणजे होते सिनियर सिटीजन. हा सिनियर सिटीजन या दोघांपैकी कोण आहे, मग हा ऐ आहे, तर हा तयार झाला. नियम 2 मध्ये काय, अ किंवा आ यांच्या समोर ओ किंवा औ आला, ओ किंवा औ आला तर कोण तयार होतो, सिनियर सिटीजन तयार होतो. मग ओ आणि ओ मधला सिनियर सिटीजन कोण आहे, हा औ आहे, त्याच्यामुळे हा इथं तयार झालेला आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला ज्या 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 वेळेला तुम्हाला अ आणि या अ आणि आ समोर, अ किंवा आ याच्या समोर हा ए किंवा ओ दिसेल तर या ए पासून तयार होतो, या ए पासून तयार होतो हा ओ, आणि या ओ पासून तयार होतो हा औ. बरोबर. म्हणजे माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे की ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी होत असताना ऐ दिसेल किंवा औ दिसेल तर ती संधी असेल वृद्धादेश संधी. ती संधी असेल वृद्धादेश संधी. फक्त आपल्याला एवढं बघायचं आहे की अ आणि आ यांच्या समोर जर हा ए किंवा हा ऐ किंवा मग हा ओ आणि औ हा जर का आला तर आपली संधी 100% वृद्धादेश संधी आहे. बस, बाकी कुठलीही क्रिया पुढे करायची गरज नाही. मग याच्यावर आपण उदाहरण बघू. सदा अधिक एव हे उदाहरण इथं दिलेलं आहे, सदा अधिक एव. मग इथं काय दाखवलेलं आहे की सदा या शब्दाचे सदैव या शब्दाचे सदैव शब्द आहे, आणि या सदैव शब्दाचे सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टेप 1 मध्ये काय करत असतो, 2 शब्द तयार करत असतो. मग ते 2 शब्द कोणते केले, इथं सदा अधिक एव हा शब्द तयार झालेला आहे. हा सदा अधिक एव हा शब्द इथं तयार झालेला आहे. मग ज्या वेळेला आपली स्टेप दुसरी येते तर स्टेप 2 मध्ये काय करतो आपण, जो पहिला शब्द आहे हा पहिला आणि हा दुसरा शब्द, या पहिल्या शब्दातील जो शेवटचा वर्ण आहे याची सुद्धा आपण फोड करत असतो. या दुसऱ्या शब्दातली आपण फोड करत नाही, फक्त आपण पहिल्या शब्दातील जो शेवटचा शब्द आहे त्याची फोड करतो. मग दाची फोड काय होते, तर दाची फोड होते द अधिक आ. बरोबर, काय होतो दा. या सध्या द मध्ये काय हलांतरित द आहे, हा याच्यामधला आपण आ बाहेर काढला. प्लस हे प्लसचं चिन्ह आपण खाली जसंच्या तसं घेतलं. त्याच्यानंतर हा जो वर्ण आहे हा खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. या प्लसच्या चिन्हाच्या या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला हे जे दोन आपल्याला वर्ण दिसतात यांना आपल्याला जोडायचं आहे. मग आता आपल्याला या प्लसच्या चिन्हाच्या राईट आणि लेफ्ट साईडला कोण भेटला, या साईडला आ भेटला आणि या साईडला ए भेटला. बघा इथं आपण दिलेलं आहे, याच्यामध्ये या स्लाइड मध्ये आपण ऑलरेडी दिलेलं आहे की या साईडला आ भेटला आहे आणि या साईडला ए भेटला आहे. मग आपला नियम काय सांगतो, आपण इथं बघितलं की ज्या वेळेला अ किंवा आ यांच्या समोर ए किंवा ऐ आला तर त्याचा काय बनतो, यापासून सिनियर सिटीजन तयार होतो, म्हणजे वृद्धादेश संधी. वृद्ध म्हणजे कोण, ज्येष्ठ, आणि ज्येष्ठ म्हणजेच काय, सिनियर सिटीजन. सिनियर सिटीजन इथं तयार होतो. बरोबर. मग हे बघा इथं सुद्धा हा काय झालेला आहे, याचा सिनियर सिटीजन तयार झालेला आहे. फक्त आपली संधी कुठं ओळखल्या जाते, इथपर्यंत आपली संधी ओळखल्या जाते. या सदैव शब्दाचे आपण 2 शब्द केले. सदैव शब्दाचे सदा अधिक एव शब्द दिसला आपल्याला, आणि या दा मध्ये आपल्याला शेवटचा वर्ण दिसला आ आहे, आणि समोरच्या दुसऱ्या शब्दातील आपल्याला पहिला वर्ण दिसला ए आहे. इथंच आपली संधी ओळखल्या गेली की ज्या वेळेला अ किंवा आ यांच्या समोर ए किंवा ऐ आला त्यावेळेस त्याचा काय होतो, वृद्धादेश संधी होतो. मग हा इथं वृद्धादेश संधीचं उदाहरण आहे. आपल्याला बाकी काही पाहायचं नाही,
ह्या फापड पसारा आपल्याला जमा करायचा नाही की हा सदैव शब्द कसा तयार झाला, याची रचना कशी आहे, विग्रह काय होतो, हे काही घेणं देणं नाही. आपल्याला ज्या वेळेला हे दोन शब्द मिळाले की अ किंवा आ समोर ए किंवा ऐ आला तर त्याचा ऐ होतो, आणि अ किंवा आ समोर ओ किंवा औ आला तर त्याचा औ तयार होतो. म्हणजे कोण? वृद्धादेश संधीमध्ये सरळ सरळ वृद्ध म्हणजे काय? सिनियर सिटीजन. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला याच्यामध्ये ते रिवाइज करून देत आहे. पुन्हा एक उदाहरण आपण इथं घेऊ. एकैक हा शब्द काय? एक एक नसून हा एकैक शब्द आहे. ज्या 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 वेळेला आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे लॉजिकली, ज्या ज्या वेळेला आपल्याला ह्या दोन मात्रा इथं दिसतील, कोणत्या? ह्या इथं दोन मात्रा दिसत आहेत. मतैक्य शब्दावर आपल्याला दोन मात्रा दिसत आहेत. ह्या दोन मात्रा म्हणजेच काय आहे? ह्या दोन मात्रा बरोबर हा ऐ आहे ना, बरोबर. ह्या जर आपल्याला इथं इथं एक मात्रा असती, इथं जर एक मात्रा असती अशी एक एक, हा जर शब्द असता तर हे एक मात्रा म्हणजे हा ए असता, बरोबर. इथं दोन मात्रा आहेत म्हणजे हा ए आहे, आणि आपल्याला माहित आहे की हा ए फक्त वृद्धादेश संधीमध्ये येतो, बरोबर. बाकी आपण लॉजिक कुठंही काहीही लावायचं नाही. ज्या वेळेला आपल्याला या दोन मात्रा दिसतील, 100% संधी जर विचारली असेल तर वृद्धादेश संधीचं उदाहरण आहे. मग इथं या या स्टेप 1 मध्ये काय केलं आपण? पुन्हा याची फोड केली. एक अधिक एक हा शब्द तयार झाला स्टेप 1 मध्ये. मग दुसरी स्टेप काय आपली, की जे आपण पहिला शब्द आणि दुसरा शब्द तयार केला, तर या पहिल्या शब्दातील जो शेवटचा वर्ण आहे, इथं दोनच वर्ण आहेत, ए आणि क. तर या शेवटच्या वर्णाचा आपण फोड केली. शेवटच्या वर्णाची फोड कशी केली? हा हलांतरित क आहे, यातला आपण हा बाहेर काढला, हा जो आहे हा आपण बाहेर काढला, आणि प्लसचं चिन्ह इथं जसंच्या तसं घेतलं, आणि हा जो पहिला वर्ण आहे याच्यामध्ये आपल्याला काही करायचं नसते, हा डायरेक्ट घेत असतो, बरोबर. आणि ज्या वेळेला आपल्याला अधिक ए दिसला, त्यावेळेला आपलं कन्फर्म झालं. इथंच आपलं 50% इथं कन्फर्म झालं होतं की दोन मात्रा दिसत आहेत म्हणजे वृत्तादेश संधीचं उदाहरण आहे. पण पुन्हा जे 50% होतं ते इथं कन्फर्म झालं की जेव्हा अधिक ए झाला, तर त्याचा 100% आपला आपला नियमच आहे की किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आला तर त्याचा काय होतो? सिनियर सिटीजन तयार होतो, आणि हा सिनियर सिटीजन आहे, बरोबर. तर हे सुद्धा वृद्धादेश संधीचं उदाहरण आहे. या खालच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला संधी ओळखायची आहे एकैक या शब्दाची. आपण इथपर्यंतच ती संधी ओळखलेली आहे. मतैक्य शब्द आहे, दुसरा शब्द आहे मतैक्य. मतैक्य या शब्दाचे आपण दोन शब्द केले, मत अधिक ऐक्य, बरोबर. मग या त मध्ये हलांतरित केलं तला आणि त्याच्यातला अ बाहेर काढला, बरोबर. प्लसचं चिन्ह जसंच्या तसं दिलं, आणि हा ऐक्य जो आहे हा एक ऐक्य मधला ऐ जसाच्या तसा घेतला, ऐक्य शब्दामधला ऐ जसाच्या तसा घेतला. आपल्याला इथंच 50% कन्फर्म झालं होतं की ही संधी कोणती आहे, ही वृद्धादेश संधी आहे. परंतु आपल्याला आणखी 50% कन्फर्म करायचं होतं, त्याच्यामुळे आपण हे दोन शब्द केले, आणि या दोन शब्दातला जो पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे त्याच्यामधला अ बाहेर काढला, आणि दुसरा शब्द समोर आपल्याला दिसला की ऐ. आपल्याला समजलं हे दोन्ही स्वर आहेत म्हणजे स्वर संधी आहे. परंतु स्वर संधी मधला कुठला उपप्रकार आहे हे आपल्याला तेव्हा समजलं ज्यावेळेला आपल्याला हा नियम माहित होता की अ किंवा आ यांच्या समोर ए किंवा ऐ आला तर त्याचा काय होतो? सिनियर सिटीजन तयार होतो. मग ए आणि ऐ, हा ए आणि ऐ याच्यामधला सिनियर सिटीजन हा आहे. सिनियर सिटीजन म्हणजेच पूर्ण वृद्ध, वृद्ध म्हणजेच काय? तो वृद्धादेश संधी, बरोबर. इथपर्यंतच आपली ही संधी ओळखलेली. संधीमधील या तीन संधींची आपण काय करू? तुलना करून बघू. सजातीय संधी, गुणादेश संधी आणि वृद्धादेश संधी. या तिन्ही संधीमध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे कोणती? तर सुरुवातीचा आपण एक शब्द जो असतो, इथं समजा आपण कोणता शब्द घेतला होता? एकैक शब्द आहे. हा एकैक शब्द आहे. हा जो शब्द आहे याचे आपण सर्वात पहिल्यांदा स्टेप 1 मध्ये काय करतो? हे दोन शब्द तयार करतो, बरोबर. हे दोन शब्द तयार झाल्यानंतर या शब्दातील आपण शेवटचा वर्ण घेतो, प्लस या शब्दातील आपण पहिला वर्ण घेतो, आणि या दोन शब्दांना ज्या वेळेला आपण जोडतो, तर तिन्ही संधीमध्ये एक कॉमन गोष्ट आहे. ती कॉमन गोष्ट कुठली? तर हा जो पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे, या ठिकाणी 100% अ आणि आ येतो. स्वर संधीमध्ये काय असतं की पहिल्या शब्दातील जो शेवटचा वर्ण आहे या ठिकाणी 100% अ आणि आ येतो. फक्त याच्यामध्ये काय एक गोष्ट एक्सेप्शन आहे की कोणती? सजातीय संधी जर असेल, सजातीय संधी, तर या ठिकाणी जर अ असेल तर समोरून जो शेवटच्या वर्णातील जो पहिला शब्द आहे या ठिकाणी सुद्धा काय असेल? अ आणि आ असेल. पहिल्या शब्दामध्ये शेवटचा वर्ण जर ई किंवा ई असेल तर दुसऱ्या दुसऱ्या शब्दातील जो पहिला वर्ण आहे याच्यामध्ये सुद्धा काय असेल? ई किंवा ई असेल. म्हणजे काय असतील? हे सख्खे भावंड असतील. एवढं तुमच्या लक्षात आलं. सजातीय संधी म्हणजे काय? सख्खे भावंड, चुलत भावंड नको. चुलत भावंड कशामध्ये येतात? गुणादेश संधी आणि वृद्धादेश संधीमध्ये.
मग ज्या वेळेला अ किंवा आ यांच्या समोर अ किंवा आ आला तर ती होते सजातीय संधी. सजातीय संधीला दीर्घत्व संधी म्हणतात. दीर्घत्व संधी म्हणतात, दीर्घ संधी म्हणतात. बरोबर. दीर्घ संधी का बरं म्हणतात, तर मग अ किंवा आ यांच्या समोर त्याच कुटुंबातील म्हणजे सक्का भाऊ अ किंवा आ जर आला तर याच्यापासून सुद्धा काय होतो, आ तयार होतो. आ काय आहे, दीर्घ आहे. अ काय आहे, ह्रस्व आहे. तर हा जो आ तयार झाला त्याच्यामुळे याला दीर्घ संधी म्हटलं जाते. तसंच ई किंवा ई आला असता, हा छोटा ई किंवा मोठा ई यांच्या समोर छोटा ई आला किंवा मोठा ई जरी आला तरी याच्यापासून मोठी ईच तयार होतो. जसं वृद्धादेश संधीमध्ये आहे की ए जर असला किंवा हा ऐ जर असला तरी हा ऐच तयार होतो. ओ असला किंवा औ असला तरी हा औच तयार होतो. बरोबर. तर गुणादेश संधीमध्ये काय आहे, गुणादेश संधी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की अ किंवा आ यांच्या समोर हा छोटा ई किंवा मोठा ई मग किंवा छोटा ऊ किंवा मोठा ऊ हे जर दिसले आपल्याला तर इथंच आपल्याला आपली संधी ओळखल्या गेली. ज्या ज्या वेळेला आपल्याला लक्षात येईल, ज्या ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल की या अ आणि आ याच्या समोर हा ई किंवा ई आला तर यापासून ए तयार होतो. हा एक कशाचं उदाहरण आहे, हा एक उदाहरण आहे गुणादेश संधीचं. आपण काय केलं, एक शब्द होता, हा जो एक शब्द होता याचे आपण दोन शब्द तयार केले. याचे आपण दोन शब्द तयार केले आणि या दोन शब्दामध्ये जो शेवटचा वर्ण होता आणि हा पहिला वर्ण होता यांना आपण जोडत असतो. बरोबर. यांना आपण जोडतो. कॉमन गोष्ट आहे की इथं अ किंवा आ फिक्स आहे. मग इथं जर आपल्याला ई जर दिसला, इथं जर आपल्याला अ च्या समोर छोटी मोठी दिसली तर ती संधी आहे गुणादेश संधी. जर आपण पुन्हा दोन शब्द तयार केले, दोन शब्द तयार केले, एका शब्दाचे दोन शब्द तयार केले, पहिल्या शब्दामध्ये आपल्याला दिसला अ किंवा आ आणि दुसऱ्या शब्दामध्ये जर आपल्याला छोटा ए किंवा ऐ दिसला तर ही आपली संधी कोणती असणार आहे, ही संधी आहे आपली वृद्धादेश संधी. इथपर्यंत संधी ओळखल्या जाते. बाकीचा काही खाली फापट पसारा करायची गरज नाही, कुठलीही क्रिया करायची गरज नाही. विदिन 5 सेकंदामध्ये आपण आपल्या पर्यायातील उत्तरापर्यंत जाऊ शकतो. ज्या वेळेला आपल्याला अ किंवा आ समोर ई किंवा ए दिसेल किंवा मग उ किंवा ऊ दिसेल त्यावेळेस ती संधी असणार आहे गुणादेश संधी. ज्या वेळेला आपल्याला अ किंवा आ समोर ए किंवा ऐ आणि ओ किंवा औ दिसेल त्यावेळेस ती संधी असणार आहे वृद्धादेश संधी. सजातीय संधी तुम्हाला माहित आहे की एकाच कुटुंबातील भावंड असतात आणि जे गुणादेश आणि वृद्धादेश संधी आहे याच्यामध्ये कसे असतात, चुलत भावंड असतात. बरोबर. आता हा जो तक्ता आहे हा मास्टर चार्ट आहे. हा मास्टर चार्ट तुम्ही जर एकदा रिवाइज केला तर तुम्ही परीक्षेमध्ये कधीच या स्वर संधी मधल्या कुठल्याही प्रकारावर एकही मार्क तुमचा जाणार नाही. सजातीय हा चार्ट तुम्हाला पाठ करणं खूप आवश्यक आहे की सजातीय संधी म्हणजे काय. ज्या वेळेला अ किंवा आ यांच्या समोर त्याच गटातील म्हणजे समान गटातील अ किंवा आ येतो त्यांच्यापासून काय होतो, दीर्घ स्वर तयार होतो. फक्त हे याच्याशी सुद्धा आपल्याला काही घेणं देणं नाही. ज्या वेळेला आपण शब्दांची फोड करतो, या दोन शब्दांची अशी फोड करतो आणि आपल्याला दिसतं इथं काय आहे आणि इथं काय आहे, प्लसच्या चिन्हाच्या लेफ्ट अँड राईट साईडला काय आहे. लेफ्ट साईडला आपल्याला अ आ दिसला आणि दुसऱ्या साईडला आपल्याला अ आ दिसला. दोन्ही स्वर दिसले. बरोबर. दोन्हीही स्वर दिसले म्हणजे ती स्वर संधी आहे. पण स्वर संधी मधला कुठला प्रकार झाला, समान गट आहेत दोन्ही अ आ इ ई ई उ ऊ उ. बरोबर. समान संधी, समान गट आहेत म्हणून ती सजातीय संधी आहे, एकाच जातीतील आहे. ज्या वेळेला आपल्याला अ आच्या समोर छोटी ई मोठी ई दिसली किंवा छोटा ऊ मोठा ऊ दिसला तर आपल्याला 100% संधी कोणती माहित होईल, ते गुणादेश संधी. ज्या वेळेला आपल्याला वृद्धादेश संधी ओळखायची आहे त्यावेळेला आपल्याला अ आच्या समोर हा ए किंवा ऐच दिसेल आणि ओ किंवा औच दिसणार आहे. मग या ए किंवा ऐ पासून काय तयार होईल, संधीचं नाव आहे वृद्धादेश. बरोबर. संधीचं नाव आहे वृद्धादेश. तर याच्यापासून काय होईल, वृद्ध तयार होईल. वृद्ध म्हणजे कोण, सिनियर सिटीजन कोण आहे यातला, ए किंवा ऐ मधला ऐ हा सिनियर सिटीजन आहे. ओ किंवा औ मधला औ हा सिनियर सिटीजन आहे. आपल्याला समजलं की संधीमध्ये औ तयार होत आहे. औ तयार होत आहे म्हणजे आपल्याला माहित आहे ओ आणि औ असतात, त्यांची जोडी असते दोघं भावांची. मग दोघं भावांपैकी मोठा कोण आहे तर औ आहे आणि औ कोण आहे, सिनियर सिटीजन आहे. सिनियर सिटीजन म्हणजे कोण तर वृद्धादेश संधी. बरोबर. या प्रकारे तुम्ही संधीमधील या स्वर संधीमधील कुठलाही प्रकार असो तो एकदम काही सेकंदामध्ये तुम्ही एकदम सॉल्व्ह करू शकता.
या प्रश्नांवरती तुमचा मार्क जाणार नाही. तुम्हाला जर का आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.